हालेलुया, हालेलुया। एलिया का इंतजाम परमेश्वर ने किया है। 3.5 साल के बाद एलिया आया। प्रभु ने बोला समय पूरा हो गया, छिपने का समय पूरा हो गया, अब तुम छुपना नहीं है। अभी तक आहाब से डर कर वो छुपा हुआ था। परमेश्वर आपके लिए एक सीमित समय रखा हुआ है। आपको केरीत से बाहर लाने के लिए, साराफात से बाहर लाने के लिए, खुल्लम आपके द्वारा परमेश्वर की महिमा प्रकट करने के लिए कि आप जिस परमेश्वर की सेवा करते हैं, आप जिस परमेश्वर के हालेलुया प्रचार करते हैं, आप जिस परमेश्वर के लिए खड़े हो जाते हैं, वो परमेश्वर जीवित है। ये आपके द्वारा स्थापित करने के लिए, प्रूफ करने के लिए, उसका पुष्टिकरण के लिए परमेश्वर एक सीमित समय रखा हुआ है। 3.5 साल बीता। परमेश्वर ने बोला अभी तुझे अपने आप को प्रकट करने का टाइम हो गया। नाउ दिस इज अ टाइम यू हैव टू एक्सपोज योरसेल्फ टू आहाब। हालेलुया। 40 साल पहले मिस्र देश से भागकर, फिरौन के नजर से भागकर आया हुआ हालेलुया मूसा को प्रभु ने 40 साल के बाद हमें हालेलुया 40 साल के बाद जो है उसको वापस उठाया, वहां भेजा। बोला अब जाकर उसको दिखाओ अपने आप को। हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड। जिससे डरते हो, जिसके डर कर तुम भाग रहे हो, जिससे डर कर तुम भाग आए हो, उनके सामने एक दिन परमेश्वर उनके सामने आपको उनका ईश्वर ठहराएगा, आपको उनका प्रभु ठहराएगा, आपको उनके सिर पर, उनके ऊपर आपको बिठाएगा। आपका कहना, आपकी बातें वो सुनेंगे जो एक बार आपको दौड़ाकर, आपको डराकर भगा दिया था। हालेलुया। मूसा महल से भाग गया था फिरौन से डरकर, लेकिन अब 40 साल के बाद जब मूसा वापस आया, अपने आप को एक्सपोज करने के लिए आया, तब फिरौन दास बनकर बैठा हुआ। मूसा जो कुछ बोल रहा है फिरौन सुन रहा है, मूसा जो कुछ कह रहा है फिरौन कर रहा है। हालेलुया। कारण अथवा मरियमो ദൈവം നിന്നെ ദൈവം മോശെ ഫറവോന്റെ തലയാക്കി। हालेलुया। ദൈവം നമ്മുടെ ദൈവം ആരാണ്? हमारा परमेश्वर कौन है? वो कंगालों को भूरे में से उठाकर देश के प्रधानों के संग हिस्सा देने वाला परमेश्वर। ദരിദ്രനെ കുപ്പയിൽ ഉയർത്തി പ്രഭുക്കന്മാരോടുകൂടെ, ജനത്തിന്റെ പ്രഭുക്കന്മാരോടുകൂടെ ഓഹരി കൊടുക്കുന്ന ദൈവം। Praise God. एलिया छिपा हुआ था। प्रभु ने बोला दिस इज द टाइम यू हैव टू एक्सपोज योरसेल्फ। जाओ। प्रभु ने एलिया को भेजा। एलिया आकर हालेलुया कहा, फिरौन के सामने आकर एलिया अहाब के सामने एलिया कहने के लिए आ रहा है। प्रेज़ द लॉर्ड। परमेश्वर का कार्य हम यहां पर देखते हैं। एलिया की प्रार्थना। एलिया कर कहा परमेश्वर वर्षा देने वाला है। सभी लोग अपने अपने विश्वास के अनुसार अशेरा प्रतिष्ठा के और अस्तरोत के और बाल देवता दो है, वो क्या वर्षा का देवता है। लोग विश्वास करते हैं बाल जो है वो उपज का देवता होता है। ബാൽ എന്ന് പറയുന്നത് വിളവ് തരുന്ന ദൈവമാണ്. അപ്പോൾ ബാലിനോട് പ്രാർത്ഥിച്ചാൽ മഴ പെയ്യും. ഇവിടെയൊക്കെ നമ്മൾ കാണുന്നുണ്ടല്ലോ, അങ്ങനെ ഒത്തിരി പേര് അങ്ങനെ ചെയ്യുന്നുണ്ടല്ലോ. മഴയില്ലാത്തപ്പോഴത്തേക്ക് ആൾക്കാർക്ക് വെള്ളം കൊടുത്തും മേളിലോട്ട് വെള്ളം അടിച്ചു ഒക്കെ ഇങ്ങനെ നമ്മൾ കാണുന്നില്ലേ. सो हम जैसे हम देखते हैं इसी तरह उधर उस समय भी लोग ये विश्वास करते थे कि बाल देवता को अगर प्रसन्न कराए तो जरूर जो है वर्षा होगी. ഒരു പരീക്ഷണമാണ്. ആരുടെ ദൈവമാണ്? യഥാർത്ഥ ദൈവം. സ്തോത്രം. കർമ്മേൽ में 850 बाल के देवताए, बाल के 400 और अस्तरोस के 450, 850 अन्य देवता, अन्य जाति या जो है क्या कहता है अन्य जाति देवता को पूजने वाले पुजारिया एक साइड, दूसरे साइड में परमेश्वर का दास अकेला एलिया. प्रभु का वचन डरना मत. लोगों को गिनती देखकर डरना मत. आपके ऑपोजिट में जो खड़े हैं वो आपसे ज्यादा होंगे गिनती में, ताकतमंद होंगे आपसे, बुद्धिमान होंगे आपसे, पर परमेश्वर का वचन डरना नहीं. आई एम विथ यू. प्रभु का वचन यही है कि तुम अकेला होगा, माइनॉरिटी में होगा, तुम अल्पसंख्यक होगा, गिनती में कम होगा, ताकत तुम्हारा कम होगा, डरना मत. लेकिन तुम्हारे साथ जो है वो उनमें जो है, तुम्हारे अंदर जो है वो उनसे, उनके साथ जो है उनसे भी ज्यादा है. നമ്മോട് കൂടെ ഉള്ളവൻ അവരോട് കൂടെ ഉള്ളവനേക്കാൾ അധികമാണ്. हालेलुया. वो बलवंत प्रभु है. हालेलुया. एक परीक्षा वहां पर करमेल में देखते हैं. आपको मालूम है
हालेलुया। सुबह से लेकर दोपहर तक लगभग बाल देवता को पूजने वाले हे बाल उत्तर दे, हे बाल उत्तर दे कर प्रार्थना किया, कुछ भी नहीं हुआ। दोपहर के बाद दोपहर तक एलिया ने समय दे दिया, बोला कि तुम लोग प्रार्थना करो पहले, अगर तुम्हारा देवता प्रार्थना कर वर्षा देगा तो मैं मानूंगा, नहीं है तो बाद में मेरा टाइम होगा। प्रेज़ द लॉर्ड, आमीन। एलिया इंतजार किया, लेकिन वे लोग दोपहर तक कठिन परिश्रम किया, कुछ नहीं हुआ। आखिरी में गुस्सा आया और एक दूसरे को तलवार से काटने लगा। कारण क्या है? इनकी प्रार्थना नहीं सुन रहे। आपको मालूम है आराधना के विषय में पहला मर्डर हुआ था, कैन और हाबेल दोनों आराधना करने के लिए गया। एक की आराधना में परमेश्वर प्रसन्न हुआ, दूसरे की आराधना में परमेश्वर प्रसन्न नहीं हुआ। जो हार गया, जिसकी आराधना में परमेश्वर अप्रसन्न था, उस व्यक्ति ने जिसकी आराधना में परमेश्वर प्रसन्न हुआ उसको खाद कर दिया, मार डाला। सो यही बात हुआ कर्मेल में भी, लोग आपस में तलवार मारने लगे। एलिया ने बोला बंद करो। अब एलिया कर्मेल में प्रार्थना कर स्वर्ग से आग उतारा। एलिया की प्रार्थना प्रभु सुनने का कारण क्या? यही है मैं जो आपसे कहना चाह रहा हूं। समय अधिशीघ्र बढ़ रहा है, कुछ बातें मैं जल्दी ज्यादा एक्सप्लेन नहीं करूंगा, केवल वचन से रेफरेंस ही बताकर मैं समाप्त करूंगा। एलिया की प्रार्थना, क्या खासियत था उस प्रार्थना में? एलिया जब प्रार्थना किया तो वर्षा हुआ। व्हाट वाज द रीजन बिहाइंड इट? क्या कारण था? सबसे पहले हम देखेंगे पहले राजा का पुस्तक उसके 18वां अध्याय का 30वीं आयत को पढ़ेंगे। हाँ, नहीं 30 पहला राजा 18 का 30 पढ़िए, 30। हाँ, आमीन। सी, सी, ओके। सी, एलिया ने एकदम से आकर वहां पर, आपको मालूम है पुराना नियम की आराधना वेदी पर बलि पशु को चढ़ाकर करने वाली आराधना होता है। पुराना नियम की आराधना, उसके लिए बलि चढ़ाना कहा जाता है। बलि, अब्राहम को प्रभु ने बोला तेरे बेटे को बलिदान करना है, लेकिन अब्राहम जब पहाड़ चढ़ रहा था उस समय आपके अब्राहम के साथ निकले हुए लोगों को बोला तुम लोग यही ठहरो, मैं और बालक वहां तक जाकर आराधना कर वापस आऊंगा। प्रभु ने बोला बलिदान करो। अब्राहम ने उस बलिदान को, बलि को, यागत ने अब्राहम इट्ट पेर आराधना। सो आराधना इक्वल टू बलिदान। आराधना का असली मतलब है बलि चढ़ाना, बलिदान करना है। ये बलिदान करने के लिए एकदम से आकर जो है बलिदान कोई नहीं चढ़ा सकता, उसके लिए तैयारियां चाहिए। बाल के देवताओं ने, बाल देवता के पुजारियों ने वे आकर वे भी बलि चढ़ाया, पर उन्होंने अपने मर्जी के अनुसार बलि चढ़ाया। एलिया ने व्यवस्था के अनुसार बलि चढ़ाया। हालेलुया। एलिया के जो बलिदान है, एलिया के जो प्रार्थना है, वो व्यवस्था के अनुसार की प्रार्थना था। नंबर 1, एलिया ने क्या किया? अब तक लोग जो एलिया से दूर थे, एलिया के पास, एलिया का सेवक नहीं है, एलिया के साथ और कोई भी नहीं है, ठीक है, उस जगह में एलिया गया, लेकिन एलिया ने वहां पर कुछ लोगों को कहा मेरे पास आओ। ये किसको बुला रहा है? एलिजा कोल्ड। जो लोग ये जीवित परमेश्वर से दूर है, जो लोग ये प्रभु से दूर हैं, जो लोग ये परमेश्वर के वचन से दूर है, उनको कह रहे मेरे पास आओ। मतलब एलिया ने वहां पर एक मेल मिलाप का काम किया है। ഒന്നാമത് പ്രാർത്ഥനയ്ക്ക് മുമ്പ് ഒരു നിരപ്പുണ്ടാകണം, നിരപ്പ്। एलिया ने एक मेल मिलाप का काम किया। ദൈവത്തിൽ നിന്ന് ദൂരെയായിരുന്നവർ, ദൈവ വ്യവസ്ഥയിൽ നിന്ന് ദൂരെ നിൽക്കുന്നവർ, ദൈവത്തിന്റെ പ്രമാണത്തിൽ നിന്ന് വേർവിട്ട് നിൽക്കുന്നവർ, अन्य आराधന നടത്തുന്നവർ, बाल देवताओं को पूजा करने वाला, उन सबको देखकर एलिजा ने बोला मेरे पास आओ। मतलब तुम्हारा ये आराधना, तुम्हारा ये विश्वास, ये सब छोड़कर प्रभु के करीब आओ। ഒന്നാമത് മേൽ മിലാപ് कराया। प्रेज़ द लॉर्ड। प्रार्थना के
ഈ വേദി ഒരുക്കുന്നതിന് മുമ്പ്, വേദി വഹാംബർ യാഗപീഠം പണിയുന്നതിന് മുമ്പ്, യാഗപീഠത്തിൽ ബലിപ്പശുവിനെ അർപ്പിക്കുന്നതിന് മുമ്പ് ചെയ്ത കാര്യം നിരപ്പുണ്ടാക്കി. നിരപ്പില്ലാതൊന്നും പ്രാർത്ഥിച്ചാൽ ഒരു പ്രയോജനവും ഇല്ലെന്നേ. അതുകൊണ്ടാണ് നമ്മളിങ്ങനെ വർഷങ്ങളായിട്ട് പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. നിരപ്പുണ്ടാകണം. യേശുവിനെ चेलों को प्रार्थना करने के लिए जब सिखाया तब कहा यदि तुम में से 2 जन एक मन होकर, निरप प्रार्थना करेगा तो मैं तुम्हें पिता पुत्र में महिमा पाने के लिए दूंगा. പിതാവ് പുത്രനിൽ മഹത്വപ്പെടേണ്ടതിന് ഞാൻ നിങ്ങൾക്ക് തരുമെന്ന്. രണ്ടുപേരും എവിടെയും കൂടി പ്രാർത്ഥിച്ചാൽ നടക്കത്തില്ല. ബട്ട് ഏക് മൻ ഹോക്കർ ഏക് ചിത്ത് ഹോക്കർ പ്രാർത്ഥന കർണ. ഹല്ലേലൂയ. നിരപ്പുണ്ടാക്കി. ദൈവത്തോട് അകന്നു നിൽക്കുന്നവർ ദൈവത്തോട് അടുത്തു വരണം. परमेश्वर से जो दूर है, वचन से जो दूर है, वे नजदीक आना चाहिए. ഒത്തിരി കാര്യങ്ങൾ പറയാനുണ്ട്, സമയമില്ലാത്തതുകൊണ്ട് മുന്നോട്ട് ഓടിപ്പോകുന്നു. कोरिन्थियों की पत्री में हम लोग इस प्रकार पढ़ते हैं, दूसरे कोरिन्थियों की पत्री अगर उसका 5, 18, 19 अगर आप देखें, वहां पर पौलुस कहता है मसीह के द्वारा उसने हमें परमेश्वर के साथ मेल मिलाप कराया. ക്രിസ്തു മുഖാന്തരം നമ്മെ നിരപ്പിച്ചു. നമുക്ക് ദൈവത്തോടൊരു നിരപ്പുണ്ടായിട്ടുണ്ട്. ക്രിസ്തു മുഖാന്തരമാണ് നമുക്ക് നിരപ്പുണ്ടായത്. പിന്നെ അതേ പുസ്തകത്തിന്റെ 20ാമത്തെ വാക്യം വായിക്കുമ്പോൾ അവൻ നമ്മെ സ്ഥാനാപതികളായ ദൈവത്തോട് നിരപ്പിച്ചു എന്ന് കാണുന്നു. प्रभु के राजदूत होकर हमें क्या कर दिया है? परमेश्वर के साथ हमें मिला दिया, हमें हमारा मेल मिलाप कराया. ഒന്നാമത്തെ കാര്യം ഏലിയാവ് ചെയ്തത് ഒരു നിരപ്പുണ്ടാക്കി. പ്രാർത്ഥനയ്ക്കൊക്കെ പോകും, പ്രാർത്ഥനയൊക്കെ ഉണ്ട്, പക്ഷേ നിരപ്പില്ല. നിരക്കാത്തത് കൊണ്ടാണ് നമ്മുടെ പ്രാർത്ഥനകൾ വെറും വെയിലിലേക്ക് പോകുന്നത്, വെറും വ്യർത്ഥമായി പോകുന്നത്. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. അപ്പോൾ ഒന്നാമത്തെ കാര്യം, ഏലിയാവിന്റെ പ്രാർത്ഥന ദൈവം കേൾക്കുവാൻ, ഏലിയാവിന്റെ പ്രാർത്ഥനയിൽ തീയിറങ്ങുള്ള കാരണം, ഫസ്റ്റ് തിങ്, അവൻ ദൈവവുമായിട്ട് നിരന്നു. യേശു പറഞ്ഞു നിന്റെ വഴിപാട്, ആ വാക്യം പെട്ടെന്ന് വായിച്ചേട്ടെ, മത്തായി 5:24, മാത്യു 5:24. യേശു പറഞ്ഞു നീ യാഗം കഴിക്കുവാനായിട്ട് വരുമ്പോൾ നിന്റെ സഹോദരന് നിന്നോട് വല്ലതും ഉണ്ടെന്ന് തോന്നിയാൽ, യാഗപീഠത്തിൽ നിന്റെ യാഗം അർപ്പിക്കുന്നതിന് മുമ്പ് യാഗവസ്തു വഴിയിൽ വെച്ച് സഹോദരനോടോ സഹോദരിയോടോ പോയി നിരക്കണം. അവൻ ഇങ്ങോട്ട് വരാല്ല, നീ അങ്ങോട്ട് പോകണം. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. നിനക്കുണ്ടെന്നല്ല, അവന്റെ മനസ്സിൽ നിനക്കെതിരായിട്ട് എന്തെങ്കിലും ഉണ്ടെന്ന് നിനക്ക് തോന്നിയാൽ, നിനക്ക് അവനോടുണ്ടെന്നുള്ളതല്ല, അവന്റെ മനസ്സിൽ നിനക്കെതിരായിട്ട് എന്തെങ്കിലും ഉണ്ടെന്ന് നിനക്ക് തോന്നിയാൽ അവൻ ഇങ്ങോട്ട് വന്ന് എന്നെ കെട്ടിപ്പിടിച്ച് ചുംബിക്കട്ടെ എന്നല്ല, ഞാൻ അങ്ങോട്ട് പോകണമെന്നാണ് യേശു പറഞ്ഞത്. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. അതാ നിരപ്പ്. ഇങ്ങനെ പ്രാർത്ഥിച്ചാൽ നിശ്ചയമായിട്ട് 1-ാം നൂറ്റാണ്ടിനെ പോലെ പ്രാർത്ഥനയ്ക്ക് മറുപടി ഉണ്ടാവും. ഇങ്ങനെ പ്രാർത്ഥിച്ചാൽ ഇന്നും ആ ദൈവം അല്ലെങ്കിൽ പ്രവർത്തിക്കും. ഇങ്ങനെ പ്രാർത്ഥിച്ചാൽ ഇന്നും ആ ദൈവം പ്രാർത്ഥന കേൾക്കും. ऐसा प्रार्थना करने से करेगा तो आज भी वही प्रभु हमारा प्रार्थना सुनेगा. പക്ഷെ നമ്മൾ അതിന് തയ്യാറല്ലല്ലോ. നമ്മളിവിടെ ഞാനാ മിടുക്കൻ, ഞാനാണ് വലുത്, ഞാനാണ് ശ്രേഷ്ഠൻ എന്നുള്ള രീതിയിലല്ലേ നമ്മുടെ പോക്ക്. നമ്മൾ നിരക്കാൻ തയ്യാറാണോ? അല്ല. യാഗപീഠത്തിൽ വരുന്നത്, യാഗം അർപ്പിക്കുന്നതിന് മുമ്പ് നിന്റെ യാഗവസ്തു വഴിയിൽ വെച്ചിട്ട് സഹോദരനോട് സഹോദരിയോട് പോയി നിരക്കണം. യേശു പഠിപ്പിച്ച കാര്യമായി പറഞ്ഞു. പിന്നെ പറഞ്ഞു നിങ്ങൾ രണ്ടുപേർ ഐകമത്യപ്പെട്ട് പ്രാർത്ഥിക്കണം, യൂണിറ്റി. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. ഇതൊന്നുമില്ല. പ്രാർത്ഥനയ്ക്ക് നമ്മളിങ്ങനെ പ്രാർത്ഥിക്കുന്നു. പ്രൈസ് ദി ലോർഡ്.